हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्पेशल डिश विथ शीतल या रेसिपी चॅनलवर स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत चिलापी फिश मसाला. अगदी कमीत कमी सामग्रीमध्ये परंतु खूप टेस्टी अशी चिलापी फिशची रेसिपी पाहणार आहोत. त्याचबरोबर फिश कशाप्रकारे क्लीन करायचं जेणेकरून त्याचा वासही येणार नाही ते देखील बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 1 किलो चिलापी फिश एका मोठ्या ताटामध्ये घेतला आहे जेणेकरून व्यवस्थित स्वच्छ करता येईल. फिश स्वच्छ करण्यासाठी अर्ध लिंबू, 2 चमचे मीठ व बाजरीचे पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे. सर्वात आधी फिशवर व्यवस्थित लिंबू पिळून घेतलेला आहे. त्यानंतर मीठ व्यवस्थित पसरवून टाकायचं आहे. आता यावरती आपण बाजरीचे पीठ सगळीकडे व्यवस्थित घालून घेणार आहोत. बाजरीच्या पिठाने फिशचा वास अजिबात येत नाही, त्यामुळे बाजरीचं पीठ वापरायचं आहे. आणि आता अशा प्रकारे व्यवस्थित सर्व पीसला बाजरीचं पीठ, मीठ आणि लिंबू चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे याच्यावर असलेली घाण व वास दोन्ही निघून जाईल. तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे एक एक पीस घेऊन असा स्वच्छ करत आहे. त्याला चोळून घेतल्यानंतर तो पूर्णपणे क्लीन होऊन जातो आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. तर या ठिकाणी 3 ते 4 पाण्याने फिश छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे क्लीन फिश झालेले आहेत. आता याला लागणारे मसाले पाहूया. या प्लेटमध्ये मी 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा घरी बनवलेले तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि धना पावडर 1.5 चमचा व मटन मसाला 1.5 चमचा घेतला आहे. आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. जेणेकरून मसाले मिक्स करून घेतल्यामुळे फिशला व्यवस्थित चोळता येतील. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कमी जास्त करू शकता. आता सर्वात आधी आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. साधारणतः मी या ठिकाणी 2 चमचे मीठ घेतलेले आहे. मॅरिनेट करताना शक्यतो फिशला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे मीठ आतपर्यंत मुरतं. आता हे सर्व मसाले घालून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित फिशला मसाला लावून घ्यायचा आहे. एक एक पीसला मसाला छान लावून घ्यायचा आहे. आता हे फिश आपण मॅरिनेट होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे फिशला मसाले चोळून घेत आहे. फिश मॅरिनेट होण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं वाटण पाहूया. हे वाटण न भाजताच मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे बारीक केलेले काप, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा धना घेणार आहोत. या सामग्रीमध्ये पाणी न टाकता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर खूप छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही. तर तुम्ही पाहू शकता छान असं वाटण तयार झालेलं आहे. या ठिकाणी मीडियम फ्लेमवर कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया. हाय टू मीडियम फ्लेमवर हे वाटण परतून घेणार आहोत. छान असा लालसर रंग येईपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे. म्हणजे याचा कच्चेपणा जाईल व टेस्ट खूप छान येईल. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया व 2 ते 3 मिनिटे छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. मस्त असा लालसर रंगावरती मसाला परतलेला आहे आणि मसाल्याला छान असं तेलही सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेले फिशचे पीस घालून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम मीडियम करून फिश व्यवस्थित मिनिटभर वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. फिश व्यवस्थित परतला गेला की चवीलाही खायला खूप छान लागतो. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यातील वाटणाचे पाणी घालणार आहोत.
हे पाणी डायरेक्ट वरून न घालता साईडने ओतायचे आहे. आता गॅसची फ्लेम हाय करून मिनिटभर परतून घेणार आहोत. ओतलेलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला फिश छान असं परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत फिशला तेल सुटत नाही तोपर्यंत फिश व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता आता फिशला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. खूप छान असा सुगंधही येत आहे. मस्तच. तुम्ही पाहू शकता खूप छान असं फिशला तेल सुटलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत. यावर झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. झाकणावर जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे त्याची वाफ बाहेर येणार नाही. असं केल्याने फिशला चव छान येते. 5 मिनिटे झालेली आहे. झाकण काढून पाहूया. मस्तच. खूप छान असा सुगंध येत आहे. फिश मसाल्याला खूप छान तरी आलेली आहे. फिश शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये फिश शिजवून तयार होतात. मस्तच. ताटामध्ये काढून घेऊया. खूप छान असा चिलापी फिश मसाला तयार झालेला आहे. हे तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता. खूपच कमी सामग्रीमध्ये ही डिश तयार झालेली आहे, पण तेवढीच टेस्टीही आहे. अगदी हॉटेलपेक्षाही खायला टेस्टी डिश तयार झालेली आहे. तुम्ही देखील ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.